तर बातमी आहे अजित पवारांनी केलेल्या एका मोठ्या विधानाची, ज्या विधानानं आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे। मी शरद पवारांना सोडलं नाही असं मोठं विधान बारामतीमध्ये अजित पवारांनी केलंय। आमदारांच्या आग्रहामुळेच मला निर्णय घ्यावा लागला, निधी मिळण्यात अडचण येत होती म्हणून आम्ही वेगळा मार्ग निवडला असं अजित पवार म्हणाले आहेत। तुम्हाला काही न वाटत असेल की अजित पवारनी हे आता साहेबांना सोडायला नको होतं। मित्रांनो, मी साहेबांना सोडलेलं नाही। मी साहेबांना सांगत होतं साहेब सगळ्या आमदारांचं मत आहे, माझे एकट्याचं मत नव्हतं, सगळ्यांच्याच आहे। सगळ्यांचं मत आहे की सरकारमध्ये जावं, का तर कामाला स्टे आला होता। इथं आता कोण बसेल समाजाला विचारा, राजवर्धनला विचारा, आपण मंजूर केलेल्या कामाला स्टे आला 25 15 वगैरे म्हणले तापच झाला। म्हणलं लोक मला वेळातच काढतील, पैसे पाठवले, पुन्हा स्टे दिला, स्टे बी नव्हता दिला, मी विरोधी पक्ष नेता होतो तुमचा, स्टे त्या सरकारने दिला। तर मी शरद पवारांना सोडलं नाही, सर्व आमदारांचं मत होतं सरकारमध्ये जावं। काकींना आताच कसा नातवाचा पुळका आलाय, हा पठ्याच तुमची कामं करणार, बारामतीत आपले नाणं खणखणीत वाजणार। ही आतापर्यंतची आपण विधानं पाहतोय जी अजित पवारांनी निवडणुकीच्या दरम्यान, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केली आहेत। तर शरद पवारांनंतर बारामतीचा वाली मीच हे विधानही मोठं गाजलं होतं। लोकसभेला गंमत केलीत, आता गंमत करू नका, आणि आता गंमत केली तर तुमचीच गंमत होईल असं विधान सुद्धा त्यांनी कालच बारामतीत केलं होतं। एकंदरीतच बारामतीकरांना अजित पवार अशी वेगवेगळी विधानं करून आवाहन करताना दिसतायत, आणि त्यात त्यांनी आता एक शरद पवारांबद्दल मोठं विधान केलंय।